काश्मीर दहशतवादी हल्ला. नवीन लग्न झालेलं जोडपं एकमेकांपासून कायमचं दुरावलं. लग्नानंतर प्रत्येक जोडप्याचं असं एक स्वप्न असतं, एक सुंदर हनीमून, आनंदाने भरलेले काही क्षण जे आयुष्यभर आठवणीत राहावेत. विनय आणि हिमांशीसाठीही हे क्षण खास होते. नुकतंच विवाहबंधनात अडकलेले हे प्रेमळ जोडपं हनीमूनसाठी स्वर्ग समान वाटणाऱ्या जम्मू काश्मीरला रवाना झालं होतं. हरियाणामधील कर्नाल या जिल्ह्याचा रहिवासी विनय नरवाल, जो 2 वर्षापासून भारतीय नौदलामध्ये कार्यरत होता. त्याची पत्नी हिमांशी ही गुरुग्रामची मुलगी होती. दोघांचंही प्रेम अगदी निकळ होतं. 16 एप्रिल 2025 रोजी उत्तराखंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंगने त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतले होते. काही दिवसांनी 19 एप्रिलला त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य असा रिसेप्शनचा कार्यक्रम देखील पार पडला. लग्नाची धामधूम संपल्यानंतर त्यांनी एकत्र जगायला देखील आता सुरुवात केली होती, ते म्हणजे हसतमुख चेहऱ्यांनी आणि सुंदर स्वप्नांनी. युरोपला फिरायला जायचं असं त्यांचं म्हणणं होतं आणि तसं ठरलं देखील होतं. पण शेवटच्या क्षणी व्हिसा न मिळाल्याने त्यांनी निराश न होता शेवटी काश्मीरची वाट धरली. 22 एप्रिल 2025 पहलगाममध्ये एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. ताजं हवामान, निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य, सगळं काही त्यांना स्वप्नासारखं वाटत होतं. त्यांनी जेवणानंतर थोडंसं फिरायला जाण्याचा निर्णय घेतला, पण कोणालाही कल्पना नव्हती की ही काही क्षणातच त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होणार होता. ते फिरत असतानाच अचानक काही दहशतवादी पोलिसांच्या वेशामध्ये तिथे आले. आता त्यांनी थांबलेल्या प्रत्येक पुरुषाला त्यांचं नाव विचारलं आणि त्यांचा धर्म देखील विचारला. जेव्हा विनय नरवाल यांचं नाव समजलं आणि ते हिंदू असल्याचं लक्षात आलं, तेव्हा त्यांच्यावरती आता थेट गोळीबार करण्यात आला. हिमांशी किंकाळत रडत होती. मलाही मारा असं ती दहशतवाद्यांना सांगत होती. पण त्या क्रूर लोकांनी तिला म्हटलं, आम्ही स्त्रियांना मारत नाही, आमचं नाव उगाचच बदनाम केलंय. त्यांनी एकामागोमाग एक असा पुरुषांचा जीव घ्यायला सुरुवात केली. हिमांशी आता रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या आपल्या नवऱ्याजवळ बसली होती. तिचा हात अजूनही नववधूच्या चुड्यांनी सजलेला होता. नवऱ्याच्या नावाची मेहंदी अजूनही फिक्कट देखील झाली नव्हती. आधी फक्त 6 दिवसांचा संसार आणि आता फक्त शोक, दुःख आणि काळं अंधारलेलं असं तिचं भविष्य. त्या घटनेनंतर हिमांशीचा एक फोटो संपूर्ण देशभरामध्ये व्हायरल झाला. नवविवाहित मुलगी नवऱ्याच्या मृतदेहाजवळ तडफडत बसलेली आपल्याला दिसली. तिच्या डोळ्यांमधील आर्तता, तिच्या हातावरची मेहंदी, तिच्या चेहऱ्यावरचं काळी झेलावणारं दुःख प्रत्येक भारतीयांच्या काळजामध्ये घुसलं होतं. विनयचा वाढदिवस हा येत्या 1 मे रोजी होता आणि पहिल्या वाढदिवसानिमित्त घरच्यांनी त्याच्यासाठी खास पार्टीचं आयोजन देखील केलं होतं. आता लग्नानंतरच्या गोड आठवणींसोबत पुढे जगण्याची स्वप्न त्यांचं घर सजवून देखील बसलं होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि नियतीने काहीतरी भयंकर ठरवलेलं होतं. त्यांना 2 मे रोजी त्यांच्या पत्नीसोबत पुन्हा कोचीमध्ये ड्युटीवर देखील परतायचं होतं. पण आता ते घरी परतले, फक्त त्यांच्या पार्थिव देहाच्या स्वरूपात. या घटनेने संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली आहे. फक्त विनयच नाही तर पहलगाममध्ये या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांनी देखील आपला जीव गमावलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, ओडिशा या विविध राज्यामधील लोक देखील मृत्युमुखी पडले. काही जण अजूनही तिथेच अडकून आहेत. या हल्ल्यामध्ये पोलिसांच्या गणवेशात 4 दहशतवादी सहभागी होते. ते पाकिस्तानातून आलेले असल्याची माहिती आता मिळालेली आहे. त्यांनी व्यवस्थित नियोजनाने फक्त पुरुषांनाच टार्गेट केलं. त्यांना धर्म विचारून हिंदू असल्यावरच त्यांच्यावरती गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी, पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, तसेच पनवेलचे दिलीप देसले हे सर्व आता आपल्या आप्तस्वकीयांना सोडून गेलेले आहेत. अनेक घरं उद्ध्वस्त झाली, अनेक संसार सुरू होण्याआधीच थांबले. फक्त एका धर्मावरून, एका ओळखीवरून,
इतकं भयंकर केलं जातं हे पाहून मन मात्र सुन्न होतं. मित्रांनो, प्रश्न फक्त इतकाच आहे, फक्त धर्म विचारून माणसाला ठार मारणं हे योग्य आहे का? एका स्त्रीपासून तिचा पती हिसकावणं, एखाद्या मुलापासून त्याचा बाप हिरावणं, एखाद्या आईला तिचं बाळ गमावणं, भाग पाडणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या आणि या निर्दोष जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि असा अन्याय परत कुणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्रच आवाज उठवायला हवा. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि सबस्क्रिप्शनच्या शेजारी असलेले बेल आयकॉनचे बटन नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण आणि हृदयद्रावक असे घटना तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात पहिल्यांदा पाहता येतील. धन्यवाद.